Dear students, welcome to Eklo Vidyalaya Nandurbar. Now today we are going to learn remaining part of the unit number 1, Standard 7, Subject English. Now open your books and see page number 8. Now it's an activity. Write one meaningful question each beginning with the following words. The first one to do so is the winner. You must use new ideas in each question. तर ही जी ॲक्टिव्हिटी आहे विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन्स रेस नावाची ॲक्टिव्हिटी आहे. क्वेश्चन्स रेस म्हणजे प्रश्न स्पर्धा. तर या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, पुढील प्रत्येक शब्दाने सुरू होणारे अर्थपूर्ण प्रश्न लिहा. सर्व प्रश्न प्रथम पूर्ण करणारा विजेता ठरेल. प्रत्येक प्रश्नात नवीन कल्पना वापरा. अशा प्रकारची ही ॲक्टिव्हिटी आहे. आता बघा, या ठिकाणी ही ॲक्टिव्हिटी आपल्याला स्वतःला करायची आहे. आता या ठिकाणी बघा, ही ॲक्टिव्हिटी कशी पूर्ण करता येईल. आता सुरुवातीपासून आपण बघूया. हू वॉज डॉक्टर रामन? व्हॉट डिड शी फाइंड ऑन द रोड? वेअर आर यू गोईंग नाव? When will you return? Why was he crying? How did he catch the thief? तर अशा पद्धतीने ही ॲक्टिव्हिटी जी आहे ती आपल्याला सोडवता येईल. बाजूला बघा, आरने प्रश्न तयार करायचा आहे. आर यू बिझी टुडे? इज दिस युअर वॉच? हॅव यू गॉट अ कम्प्युटर? हॅज शी लर्न्ड द टेबल्स? डू यू टेक एक्झरसाइज एव्हरी डे? डज ही स्टडी प्रॉपरली? तर अशा पद्धतीने आपल्याला या प्रश्न जे आहेत ते तयार करायचे आहेत. आता आरंटने सुरू करून प्रश्न तयार करायचे आहेत. बघा, आता आरंट दे आवर फ्रेंड्स? इजंट ही अ शाय पर्सन? डोंट यू थिंक आय एम राईट? डझंट शी ॲग्री विथ अवर प्लान? Can't we help him anyhow? Won't you listen to me? आता बाजूला बघा, कॅनने आपल्याला हे प्रश्न तयार करायचे आहेत. कॅन ही ट्रॅव्हल अलोन? विल ही कम हिअर इन टाईम? मे आय कम विथ यू? कुड वी मेक फ्रेंड्स विथ दॅम? आणि शेवटचा प्रश्न आहे तो डिडने करायचा आहे. डिड ही केम टू यू? डिड यू कम टू यू येस्टरडे? आता अजून एक ॲक्टिव्हिटी खाली दिलेली आहे बघा, ॲक्टिव्हिटी नंबर 7. तसं बघायला गेलं तर हा एक गेम आहे. तो गेम खेळायचा आहे, ज्याचं नाव आहे मिरर मिरर ऑन द वॉल. विथ 5 minutes राईट डाऊन ॲज मेनी सेंटेन्सेस ॲज यू कॅन, replacing the words in the boxes with those given below. Each box translate your sentences into your mother tongue and have fun. तर या ठिकाणी बघा, एक चार्ट दिलेला आहे. आय एम वॉचिंग माय फेस इन माय मिरर. तर यामध्ये काय करायचं आहे, चौकटीत दिलेल्या शब्दांऐवजी प्रत्येक चौकटीखाली दिलेले शब्द वापरून शक्य तेवढी वाक्य जी आहेत ते आपल्याला 5 मिनिटामध्ये लिहून काढायचे आहेत. आणि तुम्ही लिहिलेल्या वाक्यांचे मातृभाषेमध्ये रूपांतर करायचं आहे. मग आता बघा, आपल्याला कोणती वाक्य तयार करता येतील. तर बघा, वी आर वॉचिंग आवर फेसेस इन अवर मिरर. यू आर वॉचिंग युअर फेस इन युअर मिरर. किंवा यू आर वॉचिंग युअर फेसेस इन युअर मिरर्स. पुढचे वाक्य बघा, ही इज वॉचिंग हिज फेस इन हिज मिरर. सेंटेन्स नंबर 4, शी इज वॉचिंग हर फेस इन हर मिरर. नेक्स्ट सेंटेन्स, इट इज वॉचिंग इट्स फेस इन इट्स मिरर. आणि शेवटचं वाक्य बघा, दे आर वॉचिंग देअर फेसेस इन देअर मिरर. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला याचं अनेक वाक्य जे आहेत ते तयार करता
येतील. आणि याचं आपल्याला मराठीमध्ये भाषांतरसुद्धा करायचं आहे. तर आपल्याला प्रत्येक वाक्याचं मराठीमध्ये भाषांतर कसं करता येईल बघा. तर या ठिकाणी वी आर वॉचिंग अवर फेसेस इन अवर मिरर म्हणजे काय, आम्ही आमचे चेहरे आमच्या आरशात पाहत आहोत. दुसरं वाक्य बघा, यू आर वॉचिंग युअर फेस इन युअर मिरर, तू तुझा चेहरा तुझ्या आरशात पाहत आहेस. किंवा दुसरं वाक्य आहे, यू आर वॉचिंग युअर फेसेस इन युअर मिरर्स म्हणजे तुम्ही तुमचा चेहरा तुमच्या आरशात पाहत आहात. पुढचं वाक्य आहे, ही इज वॉचिंग हिज फेस इन हिज मिरर, तो त्याचा चेहरा त्याच्या आरशात पाहत आहे. पुढचं वाक्य बघा, शी इज वॉचिंग हर फेस इन हर मिरर, ती तिचा चेहरा तिच्या आरशात पाहत आहे. इट इज वॉचिंग इट्स फेस इन इट्स मिरर, ते त्याचा चेहरा त्याच्या आरशात पाहत आहे. आणि शेवटचं बघा, दे आर वॉचिंग देअर फेसेस इन देअर मिरर, ते त्यांचे चेहरे त्यांच्या आरशात पाहत आहेत. किंवा त्यांचे चेहरे त्यांच्या आरशात पाहत आहेत. किंवा ती त्यांचे चेहरे त्यांच्या आरशात पाहत आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला या ॲक्टिव्हिटीचं मराठीमध्ये या वाक्यांचं भाषांतर करता येईल. पुढची जी ॲक्टिव्हिटी आहे बघा, पान नंबर 9 वरती. तर ही ॲक्टिव्हिटी आहे द पार्ट्स ऑफ स्पीच. सुरुवातीला बघा, ही एक कविता आहे. द पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे शब्दांच्या जाती त्याला म्हणलं जातं. तर बघा ही कविता कशी तयार केलेली आहे. याचा ऑथर जो आहे तो अननोन आहे, याचा जो कवी आहे तो अननोन आहे. बघा आता, एव्हरी नेम इज कॉल्ड नाउन as field as mountain, street and town. In place of noun the pronoun stands, as he and she can clap their hands. The adjectives describes a thing, a magic wand or bridal ring. The verb means actions, something done, to read and write, to jump and run. How things are done, the adverbs tell, as quickly, slowly, badly, well. The preparation shows relation, as in the street or at the station. Conjunction join in many ways, sentences, words or phrase and phrase. The interjunction cries out, hark, I need an exclamation mark. Through poetry, we learn how each of these make up the parts of speech. Unknown author. तर बघा या ठिकाणी शब्दांच्या जाती सांगितलेल्या आहेत. सुरुवातीला बघा, एव्हरी नेम इज कॉल्ड अ नाउन. ॲज अ field and fountain, street and town. Field, fountain, street, town ही नामं आहेत. Now see second one, that is pronoun. In place of noun the pronoun stands. म्हणजे नामाऐवजी in the place of noun the pronoun stands. म्हणजे नामाऐवजी जो शब्द वापरला जातो त्याला प्रोनाउन किंवा सर्वनाम असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल, ॲज ही, शी हे प्रोनाउन आहेत. देन द ॲडजेक्टिव्स म्हणजे विशेषण. द ॲडजेक्टिव्ह डिस्क्राइब्स अ थिंग. फॉर एक्झाम्पल, मॅजिक, ब्रिडल. Next one, that is the verb. The verb means action, something done. Read, write, jump, run हे काय ते क्रियापद आहे. Next one, that is adverb, means how things are done, the adverb tells.
मग क्विकली, स्लोली, बॅडली, वेल हे ॲडवर्ब आहे. नेक्स्ट वन दॅट इज प्रीपोजिशन. द प्रीपोजिशन शोज रिलेशन. For example, in, at, and last one that is conjunction. Conjunction join in many ways. For example, join two sentences or words or phrases or phrase. That is, and for example, or, and, that is conjunction. And last one, interjunction. The interjunction cries out, hark, I need an explanation mark. Now here, in this way we do explain the parts of speech. अशा पद्धतीने आपल्याला पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे शब्दांच्या जाती जे आहे ते सांगता येतील. आता बघा खालच्या बाजूला आपल्याला एक छोटंसं झाड दिलेलं आहे आणि ॲक्टिव्हिटी काय करायला सांगितलेली आहे. द ट्री फिगर शोज द डिफरंट पार्ट्स ऑफ स्पीच and their examples given in the poem. Write appropriate labels in the tree figure with the help of the poem. या कवितेच्या आधारे आपल्याला काय करायचं आहे. वृक्षकृतीतील ज्या शब्दांच्या जाती आहेत त्यांची उदाहरणं या ठिकाणी दाखवलेली आहेत आणि कवितेच्या सहाय्याने त्या वृक्षकृतीतील योग्य लेबल जे आहेत ते योग्य लेबल आपल्याला लिहायचे आहेत. आता या ठिकाणी बघा पहिलं लेबल दिलेलं आहे दॅट इज नाउन. मग शब्दांच्या 8 जाती आहेत. मग 8 पद्धतीने आपल्याला लेबल द्यायचे आहेत. फॉर एक्झाम्पल नाउन. मग नाउन कोणकोणती सांगता येतील आपल्याला. टाउन, स्ट्रीट, फाउंटेन अँड फील्ड. दुसरं लेबल नाउनच्या वरती आपल्याला देता येईल दॅट इज प्रोनाउन. प्रोनाउन विच वन, ही अँड शी. जे कवितेत सांगितलेले आहे तेच लिहायचं आहे. नेक्स्ट वन दॅट इज वर्ब. वर्ब म्हणजे काय, क्रियापद. कवितेमध्ये कोणकोणते क्रियापद दिलेले आहेत. रीड, राईट, जम्प अँड रन. पुढचं आपल्याला लेबल देता येईल दॅट इज ॲडजेक्टिव्ह. मग याच्यामध्ये कोणकोणते ॲडजेक्टिव्ह दिलेले आहेत तर या ठिकाणी मॅजिक अँड ब्रिडल हे ॲडजेक्टिव्ह दिलेले आहेत. ते पानांमध्ये भरायचे आहेत. नेक्स्ट लेबल आपल्याला देता येईल दॅट इज ॲडवर्ब. मग ॲडवर्ब कोणकोणते दिलेले आहेत आपल्याला या ठिकाणी तर या ठिकाणी आपल्याला दिलेली आहेत क्विकली, स्लोली, बॅडली अँड वेल. आणि शेवटचं लेबल पुढचं लेबल आपल्याला द्यायचं आहे प्रिपोजिशन. मग प्रिपोजिशनची कोणकोणती उदाहरणं या ठिकाणी दिली आहेत. इन अँड ॲट. नेक्स्ट वन दॅट इज इंटरजंक्शन. इंटरजंक्शनमध्ये कोणतं शब्द दिलेला आहे दॅट इज हार. आणि शेवटचं लेबल या ठिकाणी दिलेलं आहे कंजंक्शन. कंजंक्शनमध्ये कोणकोणते शब्द दिलेले आहेत या ठिकाणी ऑर, अँड हे 2 शब्द दिलेले आहेत. दॅट इज दी एक्झाम्पल ऑफ पार्ट्स ऑफ स्पीच. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने ही ॲक्टिव्हिटी जी आहे ती ॲक्टिव्हिटी आपल्याला पूर्ण करायची आहे.